अजून एका फॅमिली ट्रिपला, तर त्यासाठी मी नाश्त्यासाठी पातळ पोह्यांचा चिवडा आणि खारी शंकरपाळी वगैरे बनवून घेतले आणि मनस्वी इथे टेस्ट करून सांगते. नेक्स्ट डे. आज आहे शनिवार आणि मनस्वी आणि स्वराची दोघींची पिकनिक जाते. सकाळी 7:30चा टाईम आहे आणि श्रीकांत चाललेत त्यांना सोडायला. डायरेक्ट संध्याकाळचं शूट घेतलं मी. तुरीच्या शेंगांची, म्हणजे ते दाणे असतात, सोले पण म्हणतात त्याला, त्याची भाजी बनवते. मसाला वगैरे भाजून घेतलाय मी. आणि आई पप्पा सुद्धा आले आहेत. खूप सारा सामान घेऊन आलेत. माहेरवरून सुद्धा माझ्या भावाने खूप काही पाठवलंय. नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंगला मी उठले होते, म्हणजे सकाळचे अगदी 2:45 वाजले होते, कारण आम्हाला निघायचं होतं 5 वाजेपर्यंत. म्हणून मग सकाळी लागले स्वयंपाकाला, कारण आम्हाला घेऊन जायचं होतं खायला सोबत. तर नाश्त्यासाठी मी कच्च्या केळीची भाजी बनवली आहे. इथे कणिक मळून ठेवली आहे पुऱ्यांची, आणि भरीत न्यायचं होतं म्हणून भरीत रात्रीच बनवून ठेवलं. फक्त तळायचं बाकी होतं. आणि सकाळचे 5:15 वाजले असतील आणि आता आम्ही तर तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत की आमची जी फॅमिली ट्रिप आहे यावेळेसची, तर ती असणार आहे अष्टविनायकसाठी. मागची गुजरात ट्रिप होती, त्याच्या आधीची आम्ही माहूरगड वगैरे तिकडचा एरिया घेतलेला, अक्कलकोट, गाणगापूर. तुम्हाला लिंक मी या व्हिडिओच्या खाली देऊन देईल, बघायचे असले तर तुम्ही बघू शकता. तर अष्टविनायकची जी ट्रिप आहे ती आम्ही म्हणजे नाशिकवरून जी कन्व्हिनियंट होईल तशी केलेली आहे, सिक्वेन्शियली नाही केली आहे. तर जे पहिलं ठिकाण जवळ पडेल ते म्हणजे आम्ही घेतलंय लेण्याद्री. तर लेण्याद्रीला येऊन पोचलोय, गाडीतून उतरलो आणि आम्ही चढायला लागलो वरती. तर आई पप्पा नाही म्हणत होती यायला, कारण या पायऱ्या खूप मोठ्या आहेत आणि अशा मोठ्या सुद्धा आहेत आणि अशा उभ्या सुद्धा आहेत. तर त्यांना अजिबात चढायला जमलं नसतं आणि खूप जास्त पायऱ्या आहेत, म्हणून ते नाही म्हणत होते. ते म्हटले तुम्ही जाऊन या, इथे आम्ही थांबतो इथे. म्हणून मग आम्ही चारीत चाललोय. आणि ज्यांना चढायला किंवा वरती जाता येत नाही त्यांच्यासाठी या पालखीसुद्धा आहेत. पण आई पप्पा पालखीमध्ये सुद्धा तयार नव्हते यायला, म्हणून मग आम्ही चारीच निघालो जायला. तर थोडं वरती गेल्याच्या नंतर इथे लेण्या असल्यामुळे तिकीट ठेवलंय यांनी. तर तिकीट इथलं 25 रुपये आहे प्रत्येकी. लहान मुलांचं नाही हे तिकीट, फक्त मोठ्यांचं तिकीट आहे 25 रुपये प्रत्येकी. आणि चेक केल्याशिवाय ते वरती सोडत नाही इकडनं. पहिल्याच गणपतीचं दर्शन घेणार होतो, एक्साइटमेंट जास्त होती आणि छान वाटत होतं. जसं जसं वरती चढत होतं तसं तसं छान असं वातावरण दिसत होतं. अगदी सगळं असं मस्त धुकं पसरलेलं होतं आणि उंचावरून खाली बघण्याची अशी मजा वेगळीच आहे. तर बघा किती छान असं क्लायमेट आहे. आणि डिसेंबर महिना होता तरी पण त्या दिवसांमध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा गेलेलो त्या दिवसांमध्ये जास्त थंडी नव्हती. छान असं वातावरण होतं, मस्त वाटत होतं अगदी. एकदा गाडी मध्ये बोलला, एकदा इकडे बोलते. किती वजनदार असेल. आम्ही पूर्ण पायऱ्या चढून वरती येऊन पोचलो आणि 2 मिनिटं तिथे थांबलेलो. इकडे तिकडचा एरिया बघितला, व्ह्यू बघितला. तोपर्यंत आम्हाला दर्शन घेऊन बाहेर येताना दिसले ऋषिकेश गाडेकर आणि आरोही. तर यांचे कॉमेडी व्हिडिओ असतात, तर आम्ही नेहमी बघत असतो इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला. तर आम्ही यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर मनस्वी आणि स्वरा इथे त्या माकडांची मजा बघत उभे राहिले होते आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. ऋषी आणि आरोहीला खूप छान आहेत ते रिअलमध्ये सुद्धा, जसे ते व्हिडिओमध्ये आहेत त्याच्यापेक्षा छान रिअलमध्ये सुद्धा छान बोलले ते सगळ्यांसोबत आणि फोटो सुद्धा काढले. तर मस्त वाटलं. दर्शन घ्यायला जाण्यासाठी अजून थोडंसं वरती चढायचं होतं आणि त्याच दिशेने आम्ही या पायऱ्या चढून चाललो होतो वरती. मनू थांब, मनू थांब.
याचं झालं बी मन्या काय खातोय? कशी झाली? आम्ही गाडीजवळ आलो तेव्हा आई पप्पा आणि हे मस्त गाडीमध्ये कीर्तन ऐकत होते. तर ते ऐकता ऐकता आम्ही पण नाश्ता करून घेतला, जी आम्ही घरून केळीची भाजी वगैरे आणलेली. तर नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही तिकडनं निघालो ओझरसाठी. मनू गाई नको करू, थांब. ए मनू स्वरा आपण सोबतच थांबा. ओझरवरून निघाल्याच्या नंतर आम्ही चाललोय आता भीमाशंकरला. तर अष्टविनायक करता करता जे जे ठिकाणं आपल्याला म्हणजे आम्हाला लागणार आहेत तर ते आम्ही पॉसिबल असतील ते करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून मग भीमाशंकर सुद्धा घेतलंय आम्ही. तर पूर्ण घाट चढून आल्याच्या नंतर, खूप मोठा घाट आहे आणि पूर्ण घाट चढून आल्याच्या नंतर वरती 2 किलोमीटर वरती मंदिर राहिलं आणि खूप जास्त ट्रॅफिक झालेली, कारण सॅटर्डे संडे अशीच गर्दी असते असं आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं. तर 1.5-2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो आणि त्याच्यानंतर थोड्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांचे म्हणजे पार्किंग्स आहेत, तर त्या पार्किंगपासून आपल्याला आपली गाडी लावून द्यायची असते आणि त्यांच्या ज्या गाड्या असतात, इको गाड्या असतात त्यांच्या तिथे सगळ्या, तर त्या गाडीमध्ये बसून आपल्याला मंदिरापर्यंत जायचं असतं. पण तरी त्यांनी मंदिरापर्यंत न सोडता आम्हाला अर्धा किलोमीटर आधीच सोडलं, तर तिथून परत आम्हाला पायी जावं लागलं. आणि मंदिरापर्यंत आलो तोपर्यंत इतकी जास्त गर्दी होती, कारण आम्ही पहिले लेण्याद्री केलं, त्याच्यानंतर ओझर केलं आणि इकडे येता येता आम्हाला दुपार झालेली. तर खूप जास्त गर्दी होऊन गेली आणि सॅटर्डे संडे सुद्धा होता. तर
खूप जास्त गर्दी होती इथे. तरी आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. आम्हाला वाटलं 2 तास लागतील, नंबर लागून जाईल, पण 2 तास आम्ही 2.5 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो तरी आमचा नंबर लागलेला नव्हता. आणि आई पप्पांची कॅपॅसिटी अगदीच संपलेली होती उभं राहायची आणि अजून 1-1.5 तास लागणार होता दर्शनासाठी. तर आई पप्पांची पूर्ण कॅपॅसिटी संपलेली होती कारण त्यांना एवढं चालणं आणि शक्यच नव्हतं. म्हणून मग आम्ही थोडं बाहेरूनच दर्शन घेतलं. तिथे मिररमधून वगैरे दर्शन घेता येतं, तिथून दर्शन घेतलं, कळसाचं दर्शन घेतलं आणि तिकडनं यायला निघालो. तर आईची कंडिशन खूपच खराब झालेली होती, अजिबात चालता येत नव्हतं, पाय खूप दुखत होते. आणि मग थोडं बाहेर आलो आम्ही, मंदिराच्या एरियाच्या थोडं बाहेर आलो, एका ठिकाणी थांबलो जेवायला. मस्त असं भरीत पुरी, पेरू, तळलेल्या मिरच्या वगैरे असा छान बेत होता. आम्हाला संध्याकाळचे 5 वाजलेले जेवण करायला. तर छान असं एका ठिकाणी बसून जेवण करत होतो आम्ही. मस्त वाटत होतं अगदी. वातावरण सुद्धा खूप छान झालेलं. तर तिकडनं आम्ही निघालो आणि जवळजवळ आम्हाला संध्याकाळ झालेली, म्हणजे 6-6:30 झालेले तिकडनं निघता. तर अंधार पडायची वेळ झालेली होती आणि थोडंसं एका गावात पुढे येऊन पोचलो आणि तिथे आम्ही चहा घेतला, मस्त अमृत तुल्यचा. तर गरज होती खूप या चहाची, खूप डोकं वगैरे दुखत होतं. मग छान वाटलं चहा घेऊन. तिथून आम्ही पुढचं ठिकाण करायचं म्हणून निघालो पालीला. तर पालीला येऊन पोचलो आम्ही रात्री 9 वाजता आणि आय थिंक 9:30चा मंदिर बंद होण्याचा टाईम होता. म्हणून आम्ही पटापट जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही 5-5:30लाच जेवण केलेलं होतं. तर आम्हाला संध्याकाळी जेवण वगैरे करायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही म्हटलं एक दर्शन होऊन जाईल, म्हणून आम्ही पालीचं दर्शन करायचं ठरवलं आणि बरोबर आम्ही वेळेमध्ये पोचलो तिथे. तर खूप मस्त दर्शन झालं पालीला सुद्धा. तर कळसाचं दर्शन घ्या तुम्ही पण. ही मंदिर म्हणजे गणपतीच्या मागची साईड आहे. तर इकडनं फिरून जाऊन मग मंदिरात आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि मंदिर बंद होण्याची वेळ होती म्हणून अजिबात गर्दी नव्हती तिथे. तर आम्ही गेलो आणि लगेच दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आम्ही सकाळपासून 5 वाजेपासून गाडीत बसलेलो होतो. तर आम्ही ठरवलेलं की या रात्री स्टे करायचा, म्हणजे आरामसुद्धा होईल आणि दिवसभर प्रवास आठवत नाही मग, म्हणून आम्ही इथे स्टे करणार होतो. तर आम्ही रूम बघत होतो आणि त्याच्यासाठी तिथे थांबलेलो. बिलकुल 5 मिनिटात तोडशील तू, 5 मिनिटात तोडशील. मंदिराच्या जवळच इथे एक भक्त निवास आहे. तर तिकडे इन्क्वायरी केल्यानंतर आम्हाला तिकडे रूम मिळाली आणि छान होती रूम, स्पेसियस, जशी आम्हाला हवी होती तशी. 2 डबल बेड होते, एक एक्स्ट्राची गादीसुद्धा त्यांनी दिलेली होती, गरम पाणी वगैरे सगळ्या सुविधा होत्या. आणि आधीपासून आम्ही बुकिंग करून नाही ठेवत निघायच्या आधी, कारण की आम्हाला जसे जसे दर्शन होतात तसं आम्ही स्टे करायचं ठरवतो, म्हणून मग बुकिंग वगैरे आम्ही काही करून नाही ठेवत. जसा वेळ मिळेल तसं आम्ही ठिकाणं कोणत्या दिवशी जास्त सुद्धा करू शकलो तर करून घेतो, कारण कुठे किती गर्दी असते आपल्याला आधी माहिती नसतं, म्हणून आम्ही बुकिंग करून नाही ठेवत. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा होता अष्टविनायक दर्शन पार्ट 1. उद्याच पुढचा व्लॉग असणार आहे अष्टविनायक दर्शन पार्ट 2. तर आम्ही कुठल्या ठिकाणं करणार आहोत पार्ट 2 मध्ये बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.